तर आता मला सांगा की सकाळी तुम्ही त्या ठिकाणी दूध काढताना सायंकाळी दूध काढताना गायींचं म्हणजे कशा पद्धतीने नियोजन असते? म्हणजे आम्ही गाय गोठ्यातून बाहेर घेतो दूध काढण्यासाठी. मग नंबराप्रमाणे बोलवेल ती गाय आमची बाहेर येते. म्हणजे असं प्रत्येक गायकडे जाऊन आणायला लागत नाही. गोठ्यात येऊन गाय आणावं लागत नाही. म्हणजे आता 1 नंबर 2 नंबर किंवा काही नावं आहेत, प्रत्येकाची अशी नावं ठेवली आहेत किंवा नंबरावाईज आम्ही जी बोलवेल ती गाय प्रत्येकीच्या नंबराप्रमाणे बाहेर येते. पण आता जे काय झाले जरा जास्त शिक्षण झाल्यामुळे मुलींचं म्हणणं असं येतं की ही काय व्यवसाय बरोबर नाही, शेती केली म्हणजे लोक असे बघण्या दृष्टिकोन बदलतो, असं काय तुम्हाला जाणवलं? कसं आहे माहिती एक सांगतो मला, तसं त्यांच्या आईनेच मुलीची तयारी तशी केली. हा बरोबर, त्यांच्या आईने मुलीची तयारी केली आहे. ही शेणा नवरा करायचा नाही, शेतकरी नवरा करायचा नाही. ही जी भूमिका आहे ही आईने थोडी बदलावी, ही माझं वैयक्तिक मत आहे. का बदलावी? आज तुम्हाला सांगतो 12,000 तिच्या जावायला पगार, मुलीला एक 10,000, 25,000 ती पुणे या सिटीमध्ये काहीच करू शकत नाही. बरोबर. मग आज जर मी शेतकऱ्याला दिला मुलीला आणि तिनं जर तिच्या नवऱ्याला जर सहकार्य केलं, तो काही करू शकतो, काही करू शकतो, हा माझा वैयक्तिक मत आहे. तो जमीन घेऊ शकतो, कार गाडी घेऊ शकतो, बुलेट गाडी घेऊ शकतो, सगळं काय करू शकतो. फक्त तिच्या मनाची तयारी तिथून झालेली असते, जी आईपासून. ही आईने शिक्षण देताना तुला बाबा तुझ्या भाग्य नाही, कुठे जरी केलं तर काम केल्याशिवाय काय नाही, हा शिक्षण दिल्यानंतर मुली बऱ्याचशा शेतकरी नवऱ्याला नवरा करून घेतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, तुम्हाला शेती किती आता? शेती पहिली मला 2 एकर होती, नंतर आम्ही दोघी नवरा बायकोन मिळून 8 एकर जमीन घेतली गायींवर. एक बुलेट गाडी घेतली. आणि प्रत्येक माणसाला कोण शिक्षणासाठी आला तर आम्ही दोघं मदत करतो, शिक्षणासाठी. तर मग असं म्हणणं काय वावगं ठरणार नाही की बाबा शेती करणं किंवा दुग्ध व्यवसाय करणं हे काय वाईट नाही बाबा, हे जर केलं तर अधोगतीच्या मार्गावर जाते, असं बी काय नाही. अहो तुमचं भांडवल जागेला आहे ना. आज तुम्हाला दुधाला दर नसला तर आज तुम्हाला ही आता एक माझं एक बारकोळ कालवाड आहे, तुम्ही तन जर दूध पाक पिलं आणि आमची हजेरी जर निघाली, ते आता आजचा दर उद्या राहत नाही. आज 50 लाख जात असली तर उद्या 6 महिन्यात 3 लाखाला जाते. लाख तुमचं तयार झाले की, आणि तुम्हाला पुणे ठिकाणी लाख मिळवायला 2 वर्ष लागते ती. बरोबर. ह्याचा विचार काय केलाय का? फक्त काय जावाय कटमध्ये आला म्हणून काय सगळ्या गोष्टी होत नाही त्या. हा बरोबर, कष्टाला पर्याय नाही, कष्टाला पर्याय नाही. आज आम्ही 2 मुली शिकवतो. हा, या दुग्ध व्यवसायावर सगळा खर्च आहे, दुसरा काय इन्कम नाही, काय नाही. मी लहान असताना माझा भाऊ मी तयार केलाय, आज तो बालरोग तज्ञ डॉक्टर. हा, ती माझ्याकडे काय बघत नाही, इशे सोडून देतात, क्लिअर बघत नाही माझ्याकडे. तर त्याची बायको लेकरं ती बघते, पण ती सुखी आहे म्हणल्यावर मी सुखी आहे, पण आपल्या हातून त्याला दिले. म्हणजे या दुग्ध व्यवसायात जोर तुम्ही एक डॉक्टर आणि आता सध्या 2 मुली मेवण्याला सुद्धा दिले मी. हो, आम्ही या नवरा बायकोनी एवढे कष्ट केले आणि या गुरात आम्हाला भरपेट काय मिळाले. ह्यात काय ना आता काय आई मुलीसांना म्हणतात ते शेतकरी नवरा करायचा नाही, ही जी आहे चूक बात आहे. शेतकरी बंद पाडायचं म्हणजे भूमिका काय झाली आहे, आम्हाला जावाय कटमध्ये पाहिजे, पण कटमध्ये थोडे दिवस आहे तुम्हाला ती, बरोबर आहे, नंतर नाही. तुम्हाला पुन्हा पदरच द्यावा लागेल त्याला, बरोबर, जगवण्यासाठी. बरोबर. म्हणजे त्याची आपल्याला मनाची तयारी त्या मुलीची. आज मुली जर 12वी झाली समजा, तिला काय जरी मार्क तिकडे नसेल तर तिला द्यायला काय हरकत नाही. बरोबर, त्यांनी हरकत नाही. तो मुलगा चांगला असतोय, बिगर व्यसनी असतोय, त्याची कष्ट करण्याची पहिल्यापासून तयारी असते आणि ते कष्ट करत जातोय. त्यामुळे मुलींनी थोडं थोडं जर केलं तर ती समाधान असतं. का तर त्याला बायको ती मिळाली असते, तोच समाधानी काय असतं, बायको मी दिली असते. आता जरा समाजात काय झाले, मुलीचं प्रमाण कमी झाले, त्यामुळे बायको मिळाली ती काहीच तिला काम करू देत नाही. कडेला जोपर्यंत ती डबल काम करतोय, तो डबल काम करतो. बरोबर. त्यामुळं काही नाही, तुम्ही बिंदरी द्यायला काय हरकत नाही. पण त्या आईनं ज्या मुलीची तयारी जी केली आहे, तिकडे जाऊ नको तू, तिकडे गेलं का तू मिली, इकडे जा, इकडे तुला 5 सार सिटी या ठिकाणी पगार नाही. 5 सारात पण हळूच आईच्या कानात म्हणते मला जाताना काय देते काय. बरोबर. पण शेतकरी मुलगी म्हणते आई तुझं काय चाललंय, देऊ आहे मी, असे दिलदार हाताने बोलते. बरोबर. म्हणजे असं चाललेलं आहे सध्या. तुम्हाला आता ह्या दुग्ध व्यवसायात तुमच्या पत्नी साथ आहे का? 1 नंबर साथ आहे. जी केले ती तिने केले, पण ती नुसती कडेला जोपर्यंत मी चौपट काम करतो. माझे वय सांगतो, चौपट काम आहे माझं. बघा तुम्ही एवढं म्हणला तर त्यांच्या अगदी गालावर हसू आलं. मग असं आहे, चौपट काम करतोय मी, चौपट. मग असं तुम्ही काय आता काय म्हणते त्या मुली, शेतकऱ्याला मुली जाई नाही असं म्हणजे समाजात जाता मी व्हिडिओ बघतोय, असं तयार कोणी केले, आईने केले, तुम्ही करू नका. आज तुमची 12वी सायन्स साईडने किंवा आर्टने घालताय, कॉमर्सने घालताय, कशाला घालताय? 12वी झाली तर चांगला मुलगा बघून द्या, तो प्रगती करेल. तुम्ही ना बघून एक 5-10 वर्षात तुम्ही सुधरू शकतोय. खरंच तुमच्या दारात ती कार गाडी घेऊन येतोय. बरोबर.
पण तुम्हाला काय झालंय, पहिल्यांदा माझा जावाय कटमध्ये पाहिजे. मग हे कटच्या नादात तुमचं कट पुन्हा होणार आहे, दुसरं काय होणार आहे. बरोबर. शेवटी जीवनात काय घेऊन जायचं नाही, घेऊन जायचं नाही, पण कसं आहे मनाची तयारी केलेली आहे मग प्रत्येक माणसाने. हा अहो एखाद्या गायला जर आपण शिकवलं की बस म्हणलं बसते, तसं मुलीला आईने असं शिकवलं की तुम्ही शेतकरी नवरा करू नका. तुमच्या गोठ्यात काय अशा काय आहेत का बाबा, म्हणजे काय तुम्ही शिकवून केली आणि त्या पद्धतीने? होय, बस म्हणले बसते ते काय. हा. होय, ते आपल्या तयारीनुसार काय येते ती. हो, ते जास्त माया जनावराला आहे माणसापेक्षा सुद्धा. म्हणजे मुख्य प्राण्याला जे कळते ते आता आयाला कळ नाही, मनाला हरकत नाही. आता आसपास कुठं जर नाग किंवा साप निघाला, आधी पहिल्या गाया उठते त्या. हा, चोर आला तर गाया उठते त्या. मग आपल्याला ती आधीच सांगते त्या मालक आलंय, मस्तच राहायचं. म्हणजे साक्षात गाय म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्ष्मी आहे. हा हा. बऱ्याच आता नवीन मुलींचं असं म्हणणं येतं की शेतकरी नवरा नको आम्हाला आणि त्या ठिकाणी सगळ्यांना सर्व्हिसदार पाहिजे. तर तुमचं म्हणणं अशा मुलींसाठी काय तुम्हाला वाटतंय बाबा, काय त्यांना सल्ला द्यावा वाटते? म्हणजे आता नोकरी केली तरी कुणाच्या तर साहेबाच्या हाताखाली कुठं तर आपलं घर एकीकडे असते, परत नोकरीसाठी दुसरीकडे जावं लागते, गाडी किंवा एसटीने काय असेल ती. परंतु या व्यवसायात स्वतः आपल्या घराजवळ आणि आपण व्यवस्थित नवरा बायको दोघं मिळून काम करू शकतो एका ठिकाणी. त्यामुळे आणि कष्ट केलं तर प्रत्येक व्यवसायात कष्ट हे आहेच. तुम्ही नोकरी करा किंवा शेती करा, कोणताही व्यवसाय करा, प्रामाणिकपणे कष्ट केलं तर यश हे मिळतच असते. आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचाच हात असतो. दोघांनी मिळून जर हा कोणताही व्यवसाय निवडला आणि त्याच्यामध्ये कष्ट केलं तर यशस्वी व्हायला यात काही वाद नाही. आणि ह्या व्यवसायात सुद्धा खूप नफा आहे, केलं तर खूप काही आहे सुद्धा. मग आम्ही हळूहळू आम्हाला ह्यात व्यवसायात आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर आम्ही मग कालवाडीपासून गाय विकत काय आम्ही जास्त 2 गायाच्या वर आम्ही ती पहिली 1 आणि नंतर 2. मग आम्ही कालवाड्याच्या गाया, कालवाड झालं की गायच करायची, अजिबात विकायचं नाही. मग आता आमच्याकडे 18 गायी आहेत, 10 कालवडी आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या मुक्त गोठ्यामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण वेगवेगळ्या गोठ्यावरती जाऊन त्या ठिकाणी मुलाखतीचे कार्यक्रम घेत असतो, तसेच सांगोला बाजारामधील देखील व्हिडिओ टाकत असतो. तर मित्रांनो, आपल्याला जर असे व्हिडिओ बघायचे असतील तर कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? दत्तात्रय अंबादास माने देशमुख, राहणारा आंधळगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आपला परिचय मॅडम? शुभांगी दत्तात्रय माने देशमुख. बरं, आता मी तर बघितलं आल्यावर की बाबा मुक्त गोठा होता, अगदी प्रॉपर नियोजन करून तुम्ही केलेलं आहे. तर तुम्ही ह्या दुग्ध व्यवसाय कधीपासून सुरुवात केली? आम्ही ही दुग्ध व्यवसाय 2000 सालीपासून 1 गाय घेऊन सुरुवात केली. बरं, आपलं लग्न कधी झालं? लग्न 2000 साली झाले आमचं. आता लग्न 2000 साली झाल्यानंतर तुम्ही लग्न झाल्यानंतर किती दिवसांनी सुरुवात केली या व्यवसायाला? त्या वेळेला आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर होतो, कामाला जात होतो. कामाला जात असताना त्यात काय राहायला झाल्यावर 3000ला गाय आणली. मग 3000 गायपासून सुरुवात करत 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 आतापर्यंत प्रवास करत आला. बरं, आपलं माहेर कुठलं? आंधळगाव. आहेच गाव. बरं, मग आता तुमच्या माहेरी होते का गाई? नाही. बरं, आता माहेरी गाई नसताना तुम्हाला ही म्हणजे हित गाय सांभाळायची अशी आवड कशी काय निर्माण झाली? आवड म्हणजे आता माझ्या आत्याचाच मुलगा आहे हा, आणि वडिलांनी लग्न केलं. मग इथे शेती, यांच्याकडे शेती होती, शेती थोडीशीच होती. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की शेतीला पुरस काहीतरी व्यवसाय करायचा. बरोबर. मग आम्ही हा गायीचा व्यवसाय निवडला. मग आम्ही त्यावेळेस पैशाची अडचण, काय करणार, मग आम्ही अशी कालवाड्यासारखी गाय 3000ला त्यावेळेस विकत आणली. आणि त्या पहिल्या गायीने आम्हाला 5 कालवडी दिल्या. मग त्या 5 कालवडी सुद्धा आम्ही सांभाळल्या आणि आणखी 2 गाय विकत आणल्या. मग असे 7 आमच्या 7 जास्त झाले तर आम्ही विकून टाकायचे, 7 पेक्षा जास्त नाही. मग आम्ही असं थोडं थोडं हळूहळू करत सुधारणा करत चालू केला व्यवसाय. मग त्यावेळेस शेण काढायला लागायचं, परत हाताने धारा, म्हणजे त्यावेळेस काय आमच्याकडे मशीन नव्हती, मुक्त गोठा पण नाही. मग त्यावेळेस पाऊस आला की आमचे लहान लहान छोटी बाळ असल्यामुळं भरपूर अडचणी यायच्या. मग आम्ही परत थोड्या नप्यातनं शेडनी पत्र्याचा शेड बांधला. पण नंतर तरी पण शेण काढायचाही प्रॉब्लेम राहायचा. सकाळी मग दोघांची भांडणं शेण काढण्यासाठी. बरोबर. शेण काढायचं. मग त्यात आम्ही पुन्हा मुक्त गोट्याचं नियोजन करायचं असं ठरवलं. मग आम्ही एकदम स्वस्त मध्ये मुक्त गोटा करायचा ठरवला आणि आम्ही केला मुक्त गोटा.
मग त्याच्यामध्ये अशी 7-8-10 वर्ष निघून गेली मुक्त गोटा करेपर्यंत सुद्धा. मग आम्ही हळूहळू आम्हाला ह्यात व्यवसायात आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर आम्ही मग कालवाडीपासून गाय विकत काय आम्ही जास्त 2 गायाच्या वर आम्ही ती पहिली 1 आणि नंतर 2. मग आम्ही कालवाडाच्या गाया कालवाड झालं की गायच करायची, अजिबात विकायचं नाही. मग आता आमच्याकडे 18 गायी आहेत, 10 कालवडी आहेत. मग आता तुम्ही वर्षाला साधारणपणे किती गाय विकता? आम्ही 3 ते 4 गायी विकतो. मग आता बरेच आता दुधाचा दर कमी झालेला आहे, तर दुधाचा दर कमी झाल्यामुळे तुम्हाला काय म्हणजे अशी अडचण वाटते का बाबा ह्या धंद्यात आता परवडत नाही, ही बंद करावं असं काय वाटतंय काय? दुधाचा दर कमी झाला पण आम्ही अजिबात बाहेरचा रोजगारी म्हणून लावत नाही. मग त्यामुळे आता रोजगारी लावला तर 500, गडी लावला तर 500 तर महिन्याचं 15,000 जातात. मग ते आमचे स्वतःच राहतात ना. आम्ही दिवसातून म्हणजे आम्ही दोघंच, हे पूर्ण व्यवसाय आम्ही दोघंच करतोय. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जर्शा गाया केल्यानंतर म्हणजे भरपूर कष्ट असते त्यांना, म्हणजे पाण्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, शेण काढणं, धारा काढणं, त्यांना म्हणजे बऱ्याच गोष्टीकडे लक्ष ठेवणं, आजारपण, बऱ्याच गोष्टी आहेत की जे असं लक्ष द्यावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काय अडचण वाटते बाबा, म्हणजे असं काय काय वाटतंय? अडचणी म्हणजे या जर्शेमध्ये आजारपणाचं प्रमाण जास्त आहे. मग त्यामुळं दिवसभर कंटिन्यू प्रत्येक गाय कोणती खाल्ली नाही, कोणती आजारी पडले, याच्याकडे दिवसभर लक्ष द्यावंच लागते. लक्ष दिलं नाही म्हणजे मग दगा फटका. आणि आम्ही असं शेड करतोय, असं गाय करतोय, असं आमच्या गोट्यामधून एक सुद्धा गाय दगावली नाही. हां, म्हणजे जरी आजारी पडले तरी तुम्ही वेळीच त्याच्यावर उपचार करून उपचार करायची काय गरज नाही. नियोजन पद्धतीने जर केलं तरी उपचार करायचे नाही, डॉक्टर यायचं काय कारण नाही. व्यवस्थितरित्या त्याला पार पाडायचं. आता ही झाल्या तुमचा गोट्याचा विषय झाला, तर ह्या तुमचा दिनक्रम कसा असतो दिवसभराचा? म्हणजे साधारणपणे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत ह्या गायांसाठी तुम्ही काय काय करताय सांगा? आम्ही म्हणजे 5ला उठतो आम्ही. मग प्रथम सगळ्या घरांना चारा टाकतो. मग एक जण आतील पाण्याचं नियोजन करतो, एक जण बरडा मॅस काय असेल ते एक जणाकडे नियोजन असते, एक जणाकडे पाण्याचं नियोजन, एक जणाकडे वैरण टाकल्यानंतर मॅस टाकतो. नंतर मिशनी लावायच्या धारा तिथून, म्हणजे आम्हाला सगळं नियोजन होईपर्यंत 9 वाजते साधारणपणे, 8:30 ते 9. सकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत पूर्ण काम सगळं गाया दूध पाणी पिऊन सगळं ओके होतं. हा, मग 9 वाजल्यापासून पुढचा काळ आहे, ह्याचं नियोजन पुढं कसं असतं? पुढं मग 9 वाजल्यापासून मी घरात जाते स्वयंपाक वगैरे. मग याने बाहेरची वैरण घेतली तर हे आणायला जातात वैरण. मग आणले तर 10-11 वाजेपर्यंत वैरण घेऊन येतात. मग 11 वाजता माझं होते, मग जेवण वगैरे करतो, 1 तासभर रेस्ट घेतोय. मग परत नंतर शेतीतली वैरण वगैरे, शेतीतली काही कामं असली तर 12 ते 3 ते वाजेपर्यंत शेतीतली कामे करायची. 3 वाजल्यापासून कटर करणे, पुन्हा गायांना चारा, ते रोटेशन प्रमाणे चालू. संध्याकाळचे नियोजन तसंच सेम 8:30 वाजेपर्यंत. आता तुम्ही आता सांगितलं 18 गाय द्या, 10-12 पाडे द्या, काय तर आता तुमचं टार्गेट काय बाबा, पुढं किती गाया करायचं नियोजन आहे? आम्ही गाया तरी करणारच आहे. गाया आमचा गोठा वाढतच जाणार आहे. त्याप्रमाणे आमच्या मुली बी तशा येऊन आहेत. आज मुली एक 12वीला आहे, संजय गोडावतला 2 मुली घातल्या आहेत. ती मुली आम्ही आमची तिच्या मार्कानुसार आम्ही डॉक्टरी बनवायचं, आमची दोघांची इच्छा आहे. आणि आमच्या बनणार आहे त्या, आणि बनलेले बी आहेत. आमचा पॉझिटिव्ह विचार आहे, ते होणारच आहे त्या. काय नाही, खर्च आला तरी आमची तयारी आहे भरायची. हां, आम्हाला तेवढं ह्या लक्ष्मीने दिलेलं आहे, त्यांना देऊन टाकायचं. सांगा तुम्ही आता ह्या गाय नियोजन काय केलं बा, किती गाया करावं असं तुम्हाला वाटते? गाय वाढवायची गरज नाही, ती आपोआप वाढते. फक्त तुझी काम करण्याची वृत्ती वाढली पाहिजे. तू जेवढी तुझी काम करण्याची वृत्ती वाढेल ती आपोआप गाय वाढत जाते. तू कामाला कमी झाला, गावात बसायची तुला सवय लागली, किंवा 4 माणसात 4 चणात बसायची सवय लागली, तुला संगत गुण वाढला, तुझ्या गाया आपोआप कमी होणार आहेत. आणि तुझ्या जर पावर येत झाली तर गाया वाढणार आहे त्या. असं काही एकात आणून गुरु वाढवली म्हणून काय तुझा गोठा मोठा होत नाही कधी. आता तुमचं काय म्हणणं आहे बाबा, नवीन गायी न आणता हा या पाड्याचं संगोपन करून त्या ठिकाणी गाया वाढवायचं असं नियोजन? आपोआप वाढणार आहे, आपोआपच वाढते. रोज 4 वर्षाला 5 कालवड होती, तुम्ही इकून फक्त दुसरं काहीच करू, तुझा गोठा वाढतच जाणार आहे. तू एकदम गाया ह्याला आणल्या ना, अमेरिकेला आणल्या, कुठनं आणल्या तर ती इथं आल्या मारती त्या. बरोबर आहे. कशाला तसल्या भानगडीत पडायला आलाय? त्यानं गाय आणल्यानं ती 30+ चालते. अरे तू 30+च्या नादाला लागू नको, तुझं 30+ निघल. बरोबर. हा, असं आहे ठिकाणी. तर आता मला सांगा की सकाळी तुम्ही त्या ठिकाणी दूध काढताना, सायंकाळी दूध काढताना गायींचं म्हणजे कशा पद्धतीने नियोजन असते? म्हणजे आम्ही गाय गोट्यातून बाहेर घेतो दूध काढण्यासाठी. मग नंबराप्रमाणे बोलवेल ती गाय आमची बाहेर येते. म्हणजे असं प्रत्येक गायकडे जाऊन आणायला लागत नाही, गोट्यात येऊन गाय आणावं लागत नाही. म्हणजे आता 1 नंबर 2 नंबर किंवा काही नावं आहेत, प्रत्येकाची अशी नावं ठेवली आहेत, किंवा नंबरावाईज आम्ही जी बोलवेल ती गाय प्रत्येकीच्या नंबराप्रमाणे
बाहेर येते. बरं आता ह्या एवढ्या गायींना प्रेम देऊन तुम्ही त्या ठिकाणी जवळीक निर्माण केली मग ह्या गायींना ही करायसाठी तुम्ही म्हणजे काय काय अवलंबलं बाबा कसं केलं? म्हणजे गायींना धुणे, गायींच्या म्हणजे अंगावरून हात फिरवणे, गायींच्या सानिध्यात राहिल्यामुळे की आपोआप त्यांना माया लागलेली आहे. म्हणजे जसं माणसाला एकमेकांबद्दल प्रेम वाटतं तसं गायींना जिव्हाळा लागलाय त्यांना पण. आणि बोलवलं की आपोआप प्रत्येक गाय बाहेर येते. म्हणजे असं प्रत्येक गायीला धरून असं आणावं लागत नाही दूध काढण्यासाठी. मग ते दूध काढायचं झाल्यावर परत जातात का? परत गेट उघडले की आपोआप लगेच